31ला मी माझ्या नवीन घरात 31 सेलिब्रेट करत असेल. दोघंही माझ्यासाठी नवीन आहेत. त्यांच्यावर मी कधी याआधी कामही केलं नव्हतं आणि आमची अशी ओळखही नव्हती. त्यामुळे 2 वेगळ्या कलाकारांबरोबर या मालिकेत मी जॉईन झाले. हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आज आपण आलेलो आहोत तुमची लाडकी मालिका सन मराठीवर येते तुझी माझी जमली जोडी, आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत मालिकेचे कलाकार म्हणजेच भैरवी. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिले तर कसे आहात तुम्ही? मस्त, मजेत. तू कशी आहेस? खूप छान. आम्ही आत्ता सीन पाहिला की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आला आहेत काहीतरी कंप्लेंट वगैरे घेऊन. नेमकं काय चाललं आहे सीनमध्ये, काय सांगाल? सो आत्तापर्यंत सिरियलमध्ये खूप छान सगळं चाललं होतं आणि एक अशी परिस्थिती आमच्या घरावर ओढावली आहे की त्यामुळे न राहून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलं आहे आणि पोलिसांची मदत घ्यावी लागते. एक डिफिकल्ट सिच्युएशन आली आहे देवांशवर. ती काय आहे, नक्की काय घडलं आहे हे बघायचं असेल तर प्लीज मालिका बघा, म्हणजे तुम्हाला ते रहस्य उलगडून सांगता येईल आम्हाला. सध्या एक प्रोमो आता तुमचा समोर आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही सईला घराबाहेर काढताय. मग या सगळ्यामध्ये काय होणार आहे, नेमकं काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे? या सगळ्यामध्ये ट्विस्ट हाच आहे की आत्ता मी पोलीस स्टेशनपर्यंत येऊन पोचले आहे याचा अर्थ, आणि शिवाय मी सईलासुद्धा घराच्या बाहेर काढलं आहे. तर अर्थात काहीतरी खूप मोठं घडलं आहे आणि त्याचे रेपकेशन्स काय होणार आहेत, सईवर त्या सगळ्या गोष्टी पलटणार आहेत की माझ्यावर पलटणार आहेत, हे सगळं बघणं जास्त इंटरेस्टिंग असेल. तर मी आत्ता उलगडून नाही सांगत आहे, पण नक्की बघा, कारण हा असा ट्विस्ट याआधी या मालिकेत कधीच नाही आला आहे जो ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आमची उत्सुकता वाढली आहे की नेमकं आता काय होणार आहे ते आपण बघूच. मला हे विचारायला आवडेल की आता न्यू इयर 5 दिवसावर येऊन आहे, क्रिसमस सुरू आहे. पहिले तर मेरी क्रिसमस. काय प्लॅन्स आहेत न्यू इयरचे, काय रिझोल्युशन आहे तुमचं? सो प्लॅन्स म्हणशील तर आत्ता मी माझ्या आधीच्या घरातून एका वेगळ्या नवीन घरात शिफ्ट होते. सो आमचं आता जरा शिफ्टिंग सुरू आहे घराचं. पण बाय दी एंड ऑफ दिस इयर मे बी 31ला मी माझ्या नवीन घरात 31 सेलिब्रेट करत असेल आणि हे एक नवीन आहे. शिवाय मला रेझोल्युशन काही करायचं म्हटलं तर असं काही मोठं रेझोल्युशन नाही करायचं आहे, पण हे नक्की की आत्तापर्यंत मी ज्या गोष्टी पाळत आले, ज्या गोष्टींवरती माझा बिलीफ आहे त्या मला आणखीन स्ट्रॉंगली पुढे न्यायच्या आहेत. सो मी जे काही करते, माझा स्वभाव मला अजून छान करायचा आहे, माझं काम मला आणखीन मोठं करायचं आहे, माझी हेल्थ मला अजून अमेझिंग बनवायची आहे, माझी फिगर आत्ता जी आहे त्याच्यापेक्षा मला आणखीन कैक पटींनी छान करायची आहे. ज्या गोष्टी मला शिकायच्या आहेत, ज्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत त्या कुठलेही इनिबिशन न ठेवता तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. तर त्या सगळ्यासाठी मी या नवीन वर्षाकडे एक उमेद म्हणून बघते. नक्कीच तुमच्या या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि त्यासाठी तुमचे प्रयत्नही दिसत आहेत. हे मला मालिकेबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला ऑनस्क्रीन नेहमीच भैरवी आणि सईमध्ये एक हे बघायला मिळतं, नेहमीच वाद असतो की, पण ऑफ स्क्रीन सई देवांशबरोबर तुमची बॉन्डिंग कशी आहे? कमाल आहे आमची बॉन्डिंग. हे मला विचारण्यापेक्षा ॲक्च्युली तू त्यांना विचारू शकतेस की त्यांना माझ्यावर कसं वाटतं. पण मला त्यांच्यावर कसं वाटतं मी तुला हे सांगू शकते. दोघंही माझ्यासाठी नवीन आहेत. त्यांच्यावर मी याआधी कामही केलं नव्हतं आणि आमची अशी ओळखही नव्हती. त्यामुळे 2 वेगळ्या कलाकारांबरोबर या मालिकेत मी जॉईन झाले आणि जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून असं कधी वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा भेटतो आहे. सो आमचे थॉट्स खूप म्युच्युअली कनेक्ट होतात. मी आणि देवांश खूप जास्त कनेक्ट होतो एकमेकांना. सईबरोबर माझे विचार खूप छान जुळतात. मजा येते. आम्ही मस्ती करत मजा करत सीन्स करतो आणि देवांश खूप चांगला कुक पण आहे. तर तो बऱ्याचदा सेटवर काय काय खायला घेऊन येतो, तर माझी मजा असते. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच.